नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। बिहारमधील नालंदा शहर हे संस्कृती जपणारं गाव म्हणून ओळखलं जातं। पण याच सुसंस्कृत गावामध्ये काही हिंस्र जंगली प्राण्याच्या प्रवृत्तीचे लोक देखील जन्माला आले असल्याचं दिसतं। 21 एप्रिल 2024 काजल कुमारी आणि चुन्नू कुमार या दोघांच्या लग्नाचा दिवस। काजल कुमारीचे वडील सोनीराम राहणार बदौनी यांनी या दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं। लग्नात चांगला पाहुणचार देखील केला, वरातीचं जंगी स्वागत देखील केलं। त्याचबरोबर लाडक्या पोरीच्या संसारासाठी लागणारा संपूर्ण रुखवत देखील दिला। लग्नात नवरदेवाच्या वऱ्हाडी मंडळीसाठी कोणतीही कमतरता भासू नये याकडे लक्ष दिलं गेलं। यामागचं एकच कारण होतं आणि ते म्हणजे आपली मुलगी सुखात राहावी। एवढं करून देखील मुलीच्या आईवडिलांच्या हाती केवळ निराशाच नव्हे तर त्यांच्या पदरी आयुष्यातील सर्वात मोठं दुःख आलं। लग्नाची वरात सासरी आली। काजल कुमारीनं आपल्या संसाराची अनेक स्वप्ने रंगवली, मात्र 2 दिवसात तिला आपल्या नवऱ्याचा खरा चेहरा समोर आला। चुन्नू कुमार याचं गावातलीच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते। या अनैतिक संबंधात चुन्नू कुमार एवढा अखंड बुडाला होता की आपल्या लग्नाला 2 दिवस झालेत हे विसरून गेला होता आणि आपली नवी नवरी असणाऱ्या बायकोला हे बघून काय वाटेल याची जरासुद्धा लाज चुन्नूला वाटली नाही। तो बिनलाजासारखा नव्या नवरीसमोरच आपल्या प्रेयसीसोबत मोबाईलवर बोलत होता। ही बाब ओळखायला मुलींना जास्त वेळ लागत नसतो। तिने लगेच नवरा चुन्नू कुमारला याचा जाब विचारायला सुरुवात केली आणि हीच गोष्ट चुन्नू कुमारला खटकली आणि त्याने नव्या नवरीला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली। काजलच्या आईवडिलांना ही गोष्ट तिने मोबाईलवरून सांगितली। त्यावेळी आपल्या मुलीचं नादनं तुटू नये म्हणून तिला समजावून सांगत परत गेले, मात्र हा प्रकार काही केल्या थांबलाच नाही। तिचं या कारणावरून नवऱ्यासोबत रोजच भांडण होऊ लागलं। लग्न होऊन 1 महिना देखील उलटला नव्हता आणि दोघांची भांडणं अगदी विकोपाला गेली। या रागाच्या भरात नवरा चुन्नू कुमारने जोराची भांडण करत तिला बेदम मारहाण केली। या भांडणाचा प्रकार काजलने तात्काळ आपल्या आजीला सांगितला आणि आपल्या जीवाला धोका असल्यास देखील तिने त्यावेळी सांगितलं, मात्र वेळ आणि काळ दोन्हीही गाठून आलं। हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे जाऊन काही वेळातच चुन्नू कुमारचा रागाचा पारा आणखी चढला आणि त्यातूनच त्याने अगदी टोकाचा निर्णय घेतला। त्याने घरात असणारी एक दोरी घेतली आणि तिचा गळफास काजलच्या गळ्याला आवळला। काही क्षणातच काजलचे हातपाय थंड पडले आणि तिचा शेवट झाला। त्यावेळी चुन्नू कुमार भानावर आला आणि काजलचा मृतदेह घरातच टाकून तो फरार झाला। सकाळी शेजारी लोकांनी काजल अजून कशी उठली नाही हे बघितले असता ती मृतावस्थेत आढळली। शेजारी लोकांनी हा प्रकार तिच्या आई वडिलांना आणि पोलिसांना कळवला। ही घटना काल म्हणजे 21 मे रोजी घडली असून या दोघांचं लग्न 21 एप्रिल रोजी झालंय। म्हणजे या लग्नाला केवळ 1 महिना सुद्धा उलटला नाही आणि काजलचा मृत्यू झालाय। खरं तर संसारामध्ये अशा घटना केवळ वैचारिकता खराब झाल्यानंतरच घडतात। त्यासाठीच 2 चाकी संसाराचा रथ विश्वासाच्या ऊर्जेवर चालत असतो। ज्याच्या संसारात विश्वास टिकतो त्याच्याच घरात श्वास टिकतो असं म्हटलं जातं।